इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला आयुष्यात पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान हे सगळं मिळायला हवं असतं. आपलं आरोग्य उत्तम असायला हवं असंही आपल्याला नेहमीच वाटत असतं, नाही का? जनरली आपली सगळ्यांची एक टेंडन्सी असते की जे नाही ते आपल्याला हवं असतं. पण देवाने आपल्याला काय दिलंय याच्याकडे मात्र आपलं लक्षच नसतं. पण श्रोते हो, काही वेळा अशा व्यक्ती आपण बघतो की देवाने त्यांच्यात काहीतरी कमतरता ठेवून सुद्धा त्या व्यक्ती आनंदात असतात. परमेश्वराने जसं बनवलंय त्याप्रमाणे ते विना तक्रार जगतात. नुसतं जगतच नाहीत तर इतरांसाठी ते प्रेरणास्थान बनतात. अशाच एका दिव्यांग व्यक्तीशी मी आज आपला परिचय करून देणार आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय श्री धीरज साठविलकर यांना. नमस्कार धीरजजी. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एक दिव्यांग व्यक्ती म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात कशी होती? सुरुवातीला कठीण प्रसंगातून झाली होती. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सांगायला गेलं की दोन्ही हात नव्हते. एक माझा डावा पाय पूर्ण आहे आणि दुसरा एक उजवा पाय लहान आहे. अशा परिस्थितीने सुरुवात झाली होती माझी. हळूहळू तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला जसं इतरांना परमेश्वराने बनवलं आहे तसं आपल्याला बनवलेलं नाही आहे. मग यातून वर येण्यासाठी हे तुम्हाला आधी मुळात ह्याची जाणीव कधी झाली? वयाच्या कुठल्या वर्षी? म्हणजे पहिल्या वर्षीपासूनच सुरुवात झाली होती की मला हे व्यंग देवाने दिलेलं आहे, त्याच्यातूनच आपल्याला खुश राहून, आनंद राहून, चेहऱ्यावर खुशी ठेवून आईवडिलांकडे पाहून आपल्याला जीवन जगायचं आहे पुढे. यातून बाहेर पडण्यासाठी अगदी सुरुवातीला मला वाटते तुमचे पालक म्हणजे आई बाबा ह्यांनीच तुम्हाला मोटिवेट केलं असेल. तर ते कशा प्रकारे तुम्हाला सांगत असत की ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे? म्हणजे मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असायचे. तेच हास्य आपल्या चेहऱ्यावर देऊन निराश कधीच राहायचं नाही आहे आपल्याला, की आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवूनच आपल्याला जीवन पुढे जगायचं आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये तुमच्या पालकांचा मला वाटते खूप मोठा सहभाग होता की त्यांनी तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी निर्माण केली की दिव्यांग असले तरीसुद्धा या मुलाला आपल्याला पुढे न्यायचे. बरोबर ना? बरोबर. म्हणजे देवाने जे आपल्याला दिलंय त्याच्यात खुश राहून जीवन जगायचं. एक्झॅक्टली. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण कधीच बघत नाही, तर तुमच्याकडे जे आहे ते घेऊन तुम्ही पुढे निघालात. नक्कीच. मग सुरुवातीचं शिक्षण तुमचं कसं झालं? सुरुवातीला म्हणजे मला कोणती शाळा म्हणजे शाळेमध्ये मला घेत नव्हते प्रत्यक्ष असे. पण नंतर मी विचार केला, माझा छोटा भाऊ शाळेत जात होता. मग नंतर मी विचार केला आईकडे बघायचं, सांगायचं की मला पण आता भाऊ चालला आहे तर मला पण शाळेत जाण्याची इच्छा झाली आहे. साहजिक आहे तुम्हाला असं वाटणं. हो. तर आईनी वडील एकमेकाकडे बघायला लागले की अशा मुलाला आता कोण शाळेमध्ये घेणार. पण अनेक शाळांमध्ये फिरली होती पण कोणीच अशा मुलाला घेण्यात नकार देत होते. पण आमच्या वाडीमध्ये काही व्यक्ती होते, त्यांची मुले म्हणजे एका शाळेमध्ये होते, मुकबधीर शाळेमध्ये, रत्नागिरीतील मुकबधीर शाळा. तर त्या शाळेमध्ये आई घेऊन गेली होती, आई वडील मला, आणि त्या मॅडम पण होत्या. त्या रिक्षामध्ये मला ठेवलं होतं आणि आई वडील आणि ते मॅडम प्रिन्सिपलला भेटायला गेले होते की माझ्या मुलाला ॲडमिशन द्यायचं शाळेमध्ये. म्हणजे डायरेक्ट त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आणि तुम्हाला शाळेतच बसवलं आणून? आधी विचार केला की अशा मुलाला, म्हणजे ही मुलं बाकीच्या शिक्षकांचं रिॲक्शन काय असेल. अच्छा. की ह्या मुलाचं पुढे कसं शिक्षण, ह्याला कसं शिकवायचं काय. पण नंतर सरांनी सांगितलं की आम्ही शाळेत घेऊ. काही कायदेशीर सर्टिफिकेटची मला आवश्यकता होती. ते सर्टिफिकेट घेऊन मी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं. अच्छा. म्हणजे तुम्ही या विद्यालयामध्ये तुमचा प्रवेश झाला. हो. तिथे कुठपर्यंत तुमचं शिक्षण झालं? त्या शाळेचा नियम होता की बालवाडी 1, 2, 3, 4 असं 4पर्यंत शिक्षण झालं, परत ते बालवाडीमध्ये टाकायचे. असं रोटेशन टाईप त्यांचं शिक्षण मुलांचं. म्हणजे मुलांची बुद्धी कशी एकदम स्ट्रॉंग होत जाईल, मुलांना बोलण्याची, ऐकण्याची ती त्या मुलं मुकबधीर असल्यामुळे ती सवय होती. आणि मला मुकबधीर मी नसल्यामुळे मला बोलताही येत होतं आणि ऐकताही येत होतं. असं चालू होतं. आणि मग नंतर मी विचार केला, माझं वयसुद्धा वाढत चाललं होतं. मग नंतर मी आईला सांगितलं की मला आता पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि माझं वयही वाढत चाललं आहे. नंतर 4ला मी
परशुराम अभ्यंकर फाटक हां त्या फाटकची शाळेमध्ये शाळा. हां तिथे 4थीची परीक्षा दिली आणि 5वीला नॉर्मल फाटक हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. अच्छा, म्हणजे तुमचं माध्यमिक शिक्षण फाटक फाटक हायस्कूलमध्ये हायस्कूल सुरू झालं. 5वीपासून सुरुवात झाली. काही वेगळा अनुभव होता का, म्हणजे मुलांनी ऍक्सेप्ट केलं का तुम्हाला तिथे? नाही, सुरुवातीला मुलं रिॲक्शन वेगळी होती काय काय मुलांची, की तेव्हा मी माझा जयपूर फूट पाय लावलेला नव्हता. बर. तो मी एका पायावरच पूर्ण शाळा कव्हर करत होतो, एका पायावरच चालत अच्छा. उडी मारत मी ते बिल्डिंग चढणं परत उतरणं पायऱ्यांवरनं. पण नंतर असं झालं की ती मुलंही सुद्धा माझ्यात रमू लागली, मला मिसळू लागली, एकत्र येऊन हात धरू लागले, पायऱ्या तुम्हाला चढू मदत करायला मदत त्यांनी करू सुरुवात लागली. केली. अच्छा नंतर मुलांची रिएक्शन चेंज झाली, मग नंतर आम्ही एकत्र काम करू लागलो, अच्छा. शिक्षण घेऊ लागलो. हे सगळं सुरू झाल्यानंतर मला वाटतं तुम्हाला मानसिकरित्या एक आधार मिळाला असेल की आपल्याला ऍक्सेप्ट केलं जाते हो. समाजामध्ये, बरोबर. नाही का? मग शिक्षणामध्ये असे काही अनुभव आले का, चांगले अनुभव, किंवा तुम्हाला जर काही सांगायचे असतील तर की तुमच्या लक्षात राहतील असे काही अनुभव आले का शिक्षण घेताना? सर्वात अनुभव म्हणजे सुरुवातीला मला लिहिता येत नव्हतं, पण नंतर मी असंच जमिनीवर पडलं असताना फाटक सरांनी बघितलं आणि विचार केला नाही की या मुलाला आता लिहिता यायला पाहिजे. मग सरांनी स्वतःच्या पायामध्ये पेन्सिल धरली आणि ती रेघोटी मारली आणि मी ते बघत ऑब्झर्व करत होतो की सर कसे करतात. मग त्यांनी तो चॉक माझ्या पायामध्ये दिला आणि मीही त्या पायाने सुरुवात केली. सुरुवातीला माझ्या अंगामध्ये एकदम शहारे आले की मी हे करू शकतो, जे इतर मुलं सुद्धा करतात, लेखन जे आपण म्हणतो. मी विचार केला ते मुलं जर हाताने करू शकतात तर आपल्याला देवाने एक पाय तर दिलाय, तर आपण पायाने सुरुवात करू शकतो. म्हणजे फाटक सरांनी हे तुमच्या मनात रुजवलं की हे तू करू शकतोस. अच्छा, तिथून सुरुवात झाली. अच्छा, म्हणजे जणू तुमचे पाय तुमचे हात झाले, नाही का? आणि मग तुम्ही पायाने लिहिण्याचा सराव केला? हो हो. मग नंतर सराव झाला, मग वेगवेगळ्या जे काय काय मुलं करत होते ते जर काय वेगवेगळ्या प्रकारे करत आहे तर आपणही काय करू शकत नाही. मग मीही स्वतःच्या मनामध्ये हे करत गेलो की आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे ती मुलं जे जे काही हाताने करतायत ते तुम्ही पायाने करून बघायला लागलो, मग करू लागलो तिथून. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं, म्हणजे चित्रकला किंवा असे जे विषय असतात ते तुम्ही कसे साध्य केलेत? मी सुरुवातीला चित्रकला सुरुवात केली, नंतर अभ्यास करू लागलो, पायाने लिखाण करू लागलो. बरं, त्याला खूप सराव लागला असेल. हो, खूप सराव लागला. अच्छा. नंतर मूर्तिकाम करू लागलो पायाने. म्हणजे शाळेत असल्यापासूनच तुम्ही मूर्तिकला सुरू केलीत का? हो हो, शाळेत असल्यापासून, आणि घरी पण आई वडील दाखवायचे की करू शकतोस तू, कर, हे कर, तसं कर, हे कर, निराश होऊ नको, तू करू शकतोस. मग नंतर मी शिवणकाम करू लागलो. आई घरी शिवणकाम करायची, ते मी बघायचो, आई दाखवायची मला की तू शिवणकाम करू शकतो. मी शिवणकाम करू लागलो. कारण सुई किती बारीक असते ती तुम्ही पायात हो, पायात पकडून मी शिवत होतो. बापरे, हे खूपच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि हे सगळ्यांनी घेण्यासारखं आहे की आपल्याला किती देवानी दिलंय हेच खरं तर आपण सगळ्यांनी समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. शालेय शिक्षण त्यानंतर मग तुम्ही तुमचं शिक्षण कसं सुरू झालं पुढे? 9वीमध्ये मी फाटक हायस्कूलपर्यंत होतो. काही कारणास्तव ते शिक्षण झालं नाही, पण नंतर मी 17 नंबरचा फॉर्म भरून पटवर्धन हायस्कूलला ॲडमिशन घेतलं. तिथे रायटर नव्हता मला. मग रायटर नसल्यामुळे आईने मला सांगितलं की तुझी परीक्षा चालू आहे, एक प्रकारे तू करू शकतोस, परीक्षा आलेल्या संकटावर मात कर आणि तुला यश नक्की मिळेल. हे जे आईने जे शब्द सांगितले होते ते मी मनामध्ये ठेवले आणि परीक्षेच्या वेळेला माझ्या आईने पाय काढला, माझा जयपूर फूट पाय काढला आणि त्याच याच्यात मी पेपर लिहिले सर्व याचे 10वीचे. एका पायाने पेपर लिहिले आणि मी पास झालो. वा, खरंच म्हणजे तुम्हाला टाळ्या वाजवते मी इथे. खरंच श्रोते हो, म्हणजे आपण सगळ्यांनी खरं कौतुक करायला पाहिजे या व्यक्तीचं. 10वी झाल्यानंतर काय होतं तुमच्या मनात, काय करायचं पुढे? 10वी नंतर मी विचार केला की आता आपण कॉलेज करावं. मग नंतर मी कॉलेज, जसं आपल्याला एक्सपिरियन्स नवीन घेता येईल ते घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. इतर मुलं जशी शिक्षण घेतात तसा मी प्रयत्न करत होतो. मग नंतर मी 11वी 12वी केली, तेही पेपर पायानेच लिहिले आणि मग 12वीला मला रायटर भेटला. मग रायटर घेऊन मी पास झालो. मग नंतर मग परत विचार केला की आपण सर्व मुलं जे जे काम करतात त्याला 2 हात लागणारच, हा विचार केला. मग आपण ते करू शकत नाही. नंतर मी विचार केला की LLB हा एक आपल्याकडे पर्याय आहे की त्याच्यामध्ये फक्त आपल्या बोलण्याची स्किल वापरून ते आपण काम करू शकतो. मग म्हणून मी LLBचा विचार केला आणि LLBचं ॲडमिशन केलं. म्हणजे 11वी 12वी तुम्ही आर्ट्समधनं केलं? 11वी 12वी आर्ट्समधून केल्यानंतर LLBला ॲडमिशन केलं. अच्छा, तिथे कसं झालं तुमचं शिक्षण? तिथे मी फर्स्ट इयर क्लिअर केला. नंतर सेकंड इयरला मी सांगितलं होतं सरांना की सर मला रायटर पाहिजे, पण ते काही कारणास्तव तिथेही रायटर अवेलेबल मिळू शकला नाही. मग मी पण तेच पेपर, सेकंड इयरचे पेपर स्वतः पायाने लिहिले. पण नंतर विचार केला की आपल्याला पुढे
होऊ शकत नाही याच्यात अच्छा. याच्यामध्ये. हम्म, हम्म. पण नंतर जे आपल्या देवाने जे पहिली सुरुवात केलेली आहे चित्रकला पेंटिंगमध्ये, जे कलाकार म्हणून जर तुला जर नाव भेटतं आहे त्याच्यातच तुला यश मिळेल. अच्छा. म्हणून मी परत आपल्या सुरुवातीच्या याच्यावर आलो आणि मी पेंटिंग किंवा ॲक्टिंग बिक्टिंग याच्यावरच फोकस करू अच्छा, म्हणजे लागलो. तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही हो, अभिनय गेलेला आहात. क्षेत्रामध्ये. काय काय तिथे कुठे कुठे तुम्ही जाऊन आलेला आहात? तिथे मी अनेक वाहिनीवर कार्यक्रम केलेले आहेत पेंटिंगचे. म्हणजे सुरुवातीला एक सिरियल होती हम्म. विनोदी मालिका, त्याच्यामध्ये निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली होती. अरे वा, खूप मोठे कलाकार आहेत हे. हो हो. हम्म. ती संधी अशी मिळाली की मी काही वर्षापूर्वी म्हणजे 10वीला मुलं नापास होऊन ती मुलं आत्महत्या करत होती हम्म. की आपलं आता पुढे आयुष्य, आपण आता नापास झालो, आपल्या आईवडिलांना काय वाटेल, हम्म. या उद्देशाने ती मुलं आत्महत्या करत होती. तसेच एक सर होते विद्याधर पाटारे, त्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक. बर. मग त्यांनी ते पाहिला, त्यांनी तो ऑब्झर्व केला की आपल्याला एक असा एक एपिसोड करायचा आहे. आणि त्यांनी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधला आणि मला बोलावून घेतला की आपल्याला एक 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 असा एपिसोड तयार करायचा की तुझ्याकडे बघून ती मुलं मोटिवेट व्हायला मोटिवेट होऊ पाहिजे. शकतील. हम्म, हम्म. म्हणून तो तसा एक एपिसोड होता. त्या निर्मिती सावंतचा मुलगा म्हणून दाखवला होता मी. बरं. आणि तो मुलगा घरामध्येच असतो, पेंटिंग काही काम बिम करत असतो एका पायाने. आई निर्मिती सावंत घरातून जात असते बाहेर आणि ती एका बिल्डिंगमध्ये बघते की एक मुलगा आत्महत्या करतोय. हां, हां. म्हणून ती जाते आतमध्ये, बघते आणि त्या मुलाला घेऊन येते, आणि दाखवते की चल एक असा मुलगा आहे, तिथे घेऊन जाते तुला. आणि ती सरळ माझ्याकडे आणते, बघ हा मुलगा माझा असा असा आहे, हा कधी निराश होत नाही, याच्याकडे बघ. आणि मग त्या मुलाला सारखं निदान तुला एवढं देवाने हातपाय तरी दिलेले आहेत, त्याचा वापर कर, हो. असा एक संदेश त्याच्यातनं दिला गेला होता. म्हणजे अशा तुम्ही अनेक टीव्ही सिरियल्स मधनं वेगवेगळ्या, तुम्ही तर सांगितलं तुम्ही तेलुगूमध्ये सुद्धा काम हो केलंय. तेलुगूमध्ये केलेलं आहे, हैदराबादमध्ये जाऊन केलेलं आहे, तिथे जाऊन अच्छा. महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे वा, मी. वा, वा. तिथे तुम्ही काय सादर तिथे केलं मी होतं? गणपती बाप्पाची मूर्ती बनवली होती पायाने. बरं. 5 किलोची मातीची मूर्ती होती. वा, म्हणजे महाराष्ट्राचं नाव तुम्ही उज्ज्वल केलंय Yes. खरं सांगायचं तर. धीरजजी, तुम्ही म्हटलं की तुम्ही मूर्तिकलेकडे हळूहळू वळलात, तर तुम्हाला हे कसं जमलं, तुम्ही कसं केलं हे? मूर्तिकलेकडे पण मी मुलं हाताने करत होते ना गणपतीची मूर्ती. मला गणपतीची श्रद्धा भरपूर आहे मनामध्ये. मी गणपती बाप्पाला खूप मानतो. सुरुवातीला मी गणपती म्हणजे गोळा होता मातीचा एक, तो विचार केला या गोळ्यातून काहीतरी बनवू शकतं, एक चेहरा तरी बनवू शकतो, असा उभा करून मी गणपती सुरुवात केली होती. म्हणजे पायामध्ये 2 पायामध्ये एक गोळा धरून तो बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून गणेशाची मूर्ती तयार झाली तिथे. म्हणजे तुम्ही मातीचा गोळा त्याला पायाने तुम्ही आकार देत हो, होतात आकार आणि- दिला. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा होतो ना, मराठी पाऊल पडते पुढे, हम्म. त्या कार्यक्रमामध्ये पण माझी सुरुवात गणेशाच्या ह्याच्यातूनच झाली होती. पहिला एपिसोड मी बनवला होता ते मधुबनी पेंटिंग केली होती बरं. सुरुवातीला. हम्म. मग नंतर मी एक एपिसोड तयार झाले. मग नंतर मी गणपतीची चित्र काढलं हम्म. पहिल्या एपिसोडवरती. दुसऱ्या एपिसोडमध्ये असं दाखवलं की आता गणपती चित्र काढलेस ते तू ते गणपतीचं रूपांतर खऱ्या याच्यात झालं पाहिजे, मूर्तीमध्ये झालं पाहिजे. म्हणून मी गणपतीची मूर्ती बनवली. आणि अन टायमिंग जेव्हा तो कार्यक्रम चालू होता आणि अन टायमिंगला गणपतीच्या मूर्तीचा चेहरा हा पूर्ण पडला खाली लाईव्ह शूटमध्ये. आणि मी तो चेहरा तोंडानेच माझ्या वर हाताने धरून तो उभा केला आणि तो एपिसोड खूप व्हायरल झाला होता. तिसऱ्या एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलं की नैवेद्य गणपतीला बनवायचं. मग आईने सांगितलं की तू एक कर, तू गणपतीला मोदक बनव. मग ती मोदक बनवायची ना, तशी ती मला दाखवायची. उकडीचे मोदक असतात ते तिने मला दाखवलं की असे असे कर. आणि ते मी कार्यक्रमामध्ये केले. उकडीचे त्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह स्टोव पेटवला. स्टोव पेटवून उकडीचे मोदक बनवले. उकडीच्या मोदकाचं भांडं असतं ते स्टोववर ठेवलं आणि त्याच्यातून एक ते उकडीचे मोदक वेळ लागणार त्यासाठी म्हणून मी एक चित्र काढलं गणपतीचं, त्याला हार विणला आणि त्या वेळेत मोदकही तयार झाले. असा तो एपिसोड तयार झाला. आणि फायनलला मला सांगितलं की आता तू गणपती छोटा बनवलास ना, आता तो थोडा मोठा कर. आणि त्याला मोठा गणपती बनवला आणि त्याला मी मागे मोर पीस लावले आणि असा गणपती तयार झाला. तिथे मला विशेष पारितोषिक कार्यक्रमाचं मिळालं, एक बेस्ट कलाकार म्हणून. अशाच काही गोष्टींमुळे आपल्या मनाला उभारी मिळते आणि पुढे काहीतरी करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते, नाही का? तुम्ही म्हटलात अभिनयाची आवड आहे, तर अजून कुठल्या सिरियलमध्ये वगैरे काम केलंय का? पण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हटलात शॉर्ट फिल्ममध्ये काम केलंय. हां, म्हणजे रेग्युलर असे शॉर्ट फिल्म असतात त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. नाटकमध्ये काम करतो. आता मी रत्नभूमी क्रिएशन ग्रुप आहे आमचा, त्या ग्रुपमधून सुद्धा मी काम केलं आहे. म्हणजे ती सुरुवात पण एक व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता की असं असं इच्छुक असाल ते आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकता.
म्हणून त्या नंबरवर मी कॉल केला होता की असं असं आहे तर मी तुमच्या ग्रुपमध्ये येऊ शकतो का. दादाने सांगितलं की तू येऊ शकतोस. त्याला आधीच सांगितलं की मी असा असा मुलगा आहे तर चालेल का. मग तो बोलला तू ये तरी मग आपण बघूया. मग तिथून मग माझी अभिनयाची सुरुवात त्या ग्रुपमधूनच सुरुवात झाली होती. वा वा वा. तुम्हाला कसं वाटतं अभिनय करताना? अभिनय करताना खूप छान वाटतं. आवडतंय तुम्हाला? आवडतं. अच्छा. धीरजजी, अजून कुठल्या कुठल्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे? काय आवडते छंद आहेत तुमचे? पेंटिंगच्या दुसरं म्हणजे एक मी सिंगिंग करण्याचा खूप प्रयत्न करतो. मला आवडतं सिंगिंगमध्ये खूप. आत्ताच काही दिवसांपूर्वीच माझं एक गाणं रिलीज झालंय. बरं. ते माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे हां. गणपतीचं. तेही गाणं रिलीज झालंय. मी काही ऑर्केस्ट्रांमध्ये सुद्धा आवड आहे मी गाणे गाण्याचा प्रयत्न करतो. मला किशोर कुमारांची गाणी खूप आवडतात. अरे वा, मग एक झलक होऊन जाऊ दे ना. हो चालेल. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे उल्ले उल्ले हो, उल्ले उल्ले हो, उल्ले उल्ले हो, उल्ले उल्ले हो. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही जणू संदेश दिलात आम्हाला सगळ्यांना Thank की you. अगदी हसत खेळत आपण आयुष्य आपलं घालवायला पाहिजे. मला कॅरमची खूप आवड आहे. बर. म्हणजे मी फाटकमध्ये असल्यापासून मी कॅरम खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी पहिलं सांगितल्याप्रमाणे मी इतर मुलं जे करतात ते आपण त्याच्यात कमी नाही राहायचं आहे. हां. म्हणून मी कॅरमसुद्धा खेळायचो. ती मुलं जर हाताने खेळतात तर आपण पायाने खेळण्याचा प्रयत्न केला. मी कॅरम पायाने खेळलो. एकदम एका कॉम्पिटिशनवर रत्नागिरीमध्ये स्पर्धा झाली होती. हां. तिथेही मी स्पर्धेमध्ये उतरलो होतो अच्छा. आणि तिथेही कॅरम खेळलो होतो. वा पण वा. नंतर असं झालं की नंतर चेंज झालं की नंतर सांगितलं की कॅरम हा हाताने पायाने खेळण्याचा नियम नाही आहे, हां. तो हाताने खेळण्याचा नियम आहे. म्हणून मग विचार केला की आमच्यासारखे कलाकार जर पायाने खेळत असतील तर त्याच्यासाठी सरकारने योजना करून अशा मुलांना सुद्धा पुढे आणलं पाहिजे की बरोबर. खेळामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जरी स्पर्धेत उतरला नसला तरी तुमच्या आनंदासाठी तुम्ही हे खेळू शकता. नक्कीच. आता हे सगळं झालं, तुम्ही चित्रकार म्हणून काम करताय, तुम्ही मूर्तिकला वगैरे करताय. अजून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अजून काय पुढे करावं असं वाटतंय किंवा शिक्षण कुठलं घ्यावं असं वाटतंय? मला कॉम्प्युटरचं खूप म्हणजे आवड होती म्हणून मी MSCIT सुद्धा केली होती. बरं. म्हणजे MSCIT मध्ये मी 75% मिळून पासआउट झालो होतो. अरे वा, खूप छान. येस. याच्यामध्ये पुढे काही करावं असं काही आता माझी एक इच्छा आहे की आता मला स्वतःचा एक जॉबसाठी मी प्रयत्न करतोय. बरं. मी खूप प्रयत्न केले की मला एक जॉब मिळू दे. म्हणजे जॉब मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या हो. पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. अच्छा. कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला मिळाले? मला आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मला अपंग कल्याण राज्य पुरस्कार मिळाला होता. बरं. उत्कृष्ट कलाकार म्हणून एक राज्य सरकारचा पुरस्कार मला मिळाला होता. हं. त्याच्यानंतर युवारत्न पुरस्कार मिळाला, हं. समाजभूषण पुरस्कार मिळाला, असे अनेक पुरस्कार मला मिळाले. वा वा. धन्यवाद धीरजजी. तुम्ही खूप छान तुमच्या आयुष्याबद्दल आम्हाला माहिती दिलीत आणि खरंच हे प्रेरणा मिळण्यासारखी माहिती आहे. तर श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये धीरज साठविलकर हे आले होते. जरी दिव्यांग असले तरी त्यांनी जवळपास आपण जे काही करतो ते सगळं त्यांनी करून बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे आणि या सगळ्यापासनं आपल्याला काहीतरी स्फूर्ती मिळायला पाहिजे. हाच खरं तर या कार्यक्रमाचा उद्देश आहे की अशा व्यक्तींची तुमचा परिचय करून देणं की ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. तर धीरजजी, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान अनुभव दिलात. तुमची प्रगती, तुम्ही जे काही मिळवलंय ते सगळं आमच्याशी शेअर केलं. याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.